नमस्कार. MPSC स्मार्ट स्टार्टमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत गट क परीक्षा संपूर्ण माहिती. चला तर सुरुवात करूया. गट क सेवा संयुक्त परीक्षेमध्ये 7 पदांसाठी भरती राबवली जाते. हे 7 पदं आहेत. पहिलं उद्योग निरीक्षक, दुसरं दुय्यम निरीक्षक, तिसरं तांत्रिक सहाय्यक, चौथं कर सहाय्यक, पाचवं बेलीफ व लिपिक, 6वं पद आहे मंत्रालयीन लिपिक आणि 7वं पद आहे यामध्ये मोटर वाहन निरीक्षक. अशा प्रकारे गट सेवा संयुक्त परीक्षेमध्ये जवळपास 7 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. चला तर आपण जाणून घेऊया गट क परीक्षेची परीक्षा पद्धत. तर ह्या परीक्षेसाठी आपल्याला एकच पूर्वपरीक्षा असते. 7 पदांसाठी आपल्याला एकच पूर्वपरीक्षा असते आणि ह्या 7 पदांमध्ये 6 पदांसाठी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक वगळून इतर 6 पदांसाठी आपल्याला एकच निकाल लावला जातो. 1 एक्झाम 1 कट ऑफ असल्या कारणाने आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकचा स्वतंत्र निकाल लावला जातो पूर्वपरीक्षेचा. पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नसतात. गट क मुख्य परीक्षा 2 स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जातात गट कच्या. तर पहिली परीक्षेमध्ये उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, बेलीफ व लिपिक टंकलेखक ह्या 6 पदांसाठी एक मुख्य परीक्षा होत असते व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांच्यासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा होत असते. जेव्हा आपण मुख्य परीक्षेचा अर्ज करत असतो मुख्य परीक्षेचा, तेव्हा आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करावा लागतात. आपल्याला यातील कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. चला तर आपण ह्या परीक्षेसाठी पात्रता बघूयात. तर सर्वात पहिलं आपण वयोमर्यादा म्हणजे एज लिमिट बघूयात. किमान वयोमर्यादा दुय्यम निरीक्षक आणि कर सहाय्यकसाठी 18 वर्ष आहे आणि इतर पदांसाठी 19 वर्ष आहे. आणि कमाल वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी 38 आहे. ओपन कॅटेगरीसाठी 38 आहे आणि इतर मागासवर्गीयांसाठी 43 आहे. जर आरक्षण आपण खेळाडूचं आरक्षण घेणार असेल किंवा अनाथ किंवा आर्थिक दुर्बल घटकांचं आरक्षण घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा वयोमर्यादा 43 आहे. आणि माजी सैनिक वगैरे त्यांचं आरक्षण जर आपण घेणार असो तर 3 वर्षाची सूट आपल्याला मिळत असते. ह्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांचं आरक्षण मुंबई वगळून इतर जिल्ह्यासाठी आहे. ते पण फक्त लिपिक टंकलेखकसाठी. एज्युकेशन क्वालिफिकेशन उद्योग निरीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्ग वगळता इतर पदांसाठी ग्रॅज्युएशन लागते. कुठल्या पण विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे असते. व उद्योग निरीक्षकसाठी अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी सोडून इतर अभियांत्रिकीमधली कुठलीही पदवी चालते स्थापत्य सोडून. आणि विज्ञान शाखेतील पण पदवी उद्योग निरीक्षकसाठी लागू आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग सारख्या पदवी किंवा त्याच्या समतुल्य पदव्या असलेले कॅन्डिडेट्स एलिजिबल असतात. तर आपण बघूयात समतुल्य असलेल्या पदव्या. तर डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन अँड मेंटेनन्स या आहेत समतुल्य पदव्या ज्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी एलिजिबल आहेत. अनुभवसुद्धा गरजेचा असतो सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी आणि वैध लायसन्ससुद्धा गरजेचं आहे. दुय्यम निरीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांच्यासाठी शारीरिक पात्रता आवश्यक असते. आपण बघू शकता स्क्रीनवर शारीरिक पात्रता दिली आहे. पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी पात्रता आहे.
टंकलेखन कर सहाय्यक लिपिक यांच्यासाठी आपल्याला एक टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक असते. तर इथे नॉर्म्स दिलेले आहेत. कर सहाय्यकसाठी दोन्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये टायपिंग सर्टिफिकेट हवं असतं आणि लिपिक टंकलेखकसाठी कुठल्याही एक इंग्लिश किंवा मराठीमध्ये कुठल्याही एक टायपिंग सर्टिफिकेट असेल तर चालते. दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक यांच्यासाठी 2 वर्षाची टायपिंग सर्टिफिकेटसाठी सूट देण्यात आली आहे. म्हणजे त्यांना त्यांचं रिक्रुटमेंट झाल्याच्या 2 वर्षाच्या आत त्यांना टायपिंग त्यांची कंप्लीट करावी लागते. तसेच ही सूट प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा आहे 2 वर्षाची. इथे आपण बघू शकता एक्झाम फीज दिलेली आहे. प्रत्येक वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळी फीज आहे. संयुक्त पूर्व परीक्षेची फीज आणि मुख्य परीक्षेची फीज दिली आहे. खाली आपण बघू शकतो की परीक्षा केंद्र दिलेले आहे. संयुक्त पूर्व परीक्षेचे केंद्र जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आहेत. इथे आपण बघू शकतो की हे जिल्हे दिलेले आहेत आणि मुख्य परीक्षेसाठी आपले फक्त 6 जिल्ह्यांमध्ये मुख्य परीक्षा घेतली जाते. आपण बघू शकता हे 6 जिल्हे दिलेले आहेत त्यामध्ये. तर आपण आता बघूया परीक्षा योजना. तर पूर्व परीक्षा गट क ची पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असते आणि 100 प्रश्न असतात. त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये दिलेले असतात आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा देखील ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. मुख्य परीक्षा 2 पद्धतीने घेतली 2 मुख्य परीक्षा घेतल्या जातात. एक 6 पदांसाठी एक मुख्य परीक्षा आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी एक स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाते. मुख्य परीक्षा ही 200 गुणांची 100 प्रश्नांची आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत. त्यापैकी 50 प्रश्न मराठीचे, 50 इंग्रजीचे व 100 प्रश्न जनरल नॉलेजचे असतात. आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा ही 300 मार्काची आहे 150 प्रश्नांसाठी आणि ह्या दोन्ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननी घेतली जाते. पूर्व आणि मुख्य परीक्षा ह्या दोन्ही परीक्षांसाठी 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचा एका प्रश्नाचा मार्क्स मायनस होतात. एखादा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट नसेल केला तर त्यासाठी तुमचे नेगेटिव्ह मार्किंग नसते होत. पूर्व परीक्षेचा निकाल हा 1 एक्झाम 1 कट ऑफनुसार लागणार आहे. तर 6 पोस्टसाठी तुम्हाला एकच कट ऑफ लागणार आहे आणि एक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी वेगळा कट ऑफ लागणार आहे. कारण की ह्या दोन्ही वेगवेगळे मुख्य परीक्षा होणार आहेत त्यांच्या. त्यानुसार तुमचे प्रिलिमचे सुद्धा कट ऑफ 2 लागणार आहेत. 6 पोस्टसाठी उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, बेलीफ आणि टेक्निकल असिस्टंट या पोस्टसाठी एकच मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. चला तर आपण निकाल प्रक्रिया बघूयात. तर प्रत्येक संवर्गासाठी सेपरेट निकाल लागणार आहेत. त्याआधी मुख्य परीक्षा झाल्यानंतर एक जनरल मेरिट लिस्ट आयोगाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. 2 गटांमध्ये हे प्रक्रिया राबवली जाणार आहे. इंडस्ट्री इन्स्पेक्टर, दुय्यम निरीक्षक आणि टेक्निकल असिस्टंट ह्या 3 पोस्टसाठी तुम्हाला एक जनरल मेरिट लिस्ट लावली जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पोस्ट प्रिफरन्स द्यावे लागणार आहे आणि बाकी ऑप्टिंग आउट करावं लागणार आहे. लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक यांच्यासाठी तुम्हाला मुख्य परीक्षेनंतर एक स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यानंतर ह्या दोन्ही परीक्षेचा तुम्हाला मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. तुमची स्किल टेस्टमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला असाल तर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा प्रिफरन्स सिलेक्शन करायला लागणार आहे आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट लावली जाणार आहे. आयोगाने जनरल मेरिट लिस्ट लावल्यानंतर आणि प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लावल्यानंतर आपल्याला आपलं प्रिफरन्स द्यायचं आहे आणि ऑप्टिंग आउट करायचं आहे ज्या पोस्ट आपल्याला गरजेच्या नसेल. त्याला आयोगाने संमती विकल्प असे नाव दिले आहे, कन्सेंट सबमिशन. त्यामध्ये आपल्याला जी पोस्ट हवी असेल
तर त्या पोस्टसाठी आपल्याला कन्सेंट द्यायचा आहे आणि इतर पोस्ट आपल्याला गिवअप करायच्या आहेत. फर्स्ट चॉईस म्हणून जी पोस्ट आपण घेऊ तर ती पोस्ट आपल्याला भेटणार आहे. हे 2 गटामध्ये केलं जाणार आहे. एक गट आहे उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्यक ह्या पदासाठी, आणि दुसरा गट आहे कर सहाय्यक आणि बेलिफ व लिपिक पदासाठी. असे 2 गट सेम 2 अशा जनरल मेरिट लिस्ट लावल्या जाणार आणि सेम कन्सेंट सबमिशन द्यावा लागणार आहे. त्यासाठी कन्सेंट सबमिशन झाल्यानंतर आयोगाकडून रिवाईज प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लावली जाणार आहे. त्यानंतर एकापेक्षा जास्त संवर्गासाठी उमेदवारांनी निवड झालेल्या सुधारित रिवाइज्ड प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट सिलेक्ट केली असेल तर एक्सेप्टेड हा पर्याय निवडणे आवश्यक आहे, आणि जी पोस्ट स्वीकारायची नसेल तर त्यासाठी गिवअप हा पर्याय निवडला जाणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे ऑप्टिंग आउटची प्रोसिजर पूर्ण होणार आहे. ऑप्टिंग आउट आणि कन्सेंट सबमिशन केल्यानंतर आपली फायनल सिलेक्शन लिस्ट लावली जाणार आहे आयोगाकडून. तर अशा प्रकारे फायनल सिलेक्शन लिस्टनंतर आपली एक्झाम प्रोसेस पूर्ण झालेली असते. तर अशा प्रकारे आपण गट क संयुक्त परीक्षेची माहिती बघितली आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही डिरेक्टली MPSCच्या वेबसाईटवरनं स्कीम ऑफ एक्झामिनेशनमधून संयुक्त गट क परीक्षेची स्कीम डाउनलोड करू शकता. त्यामध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला परीक्षेबद्दल सापडून जातील. तर अशा प्रकारे आपण आज माहिती दिली आहे आणि ह्यापुढेही आपण वेळोवेळी परीक्षेबद्दल माहिती देत राहणार आहोत. तर चला, बाय.